आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे 2 मे रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथे होणाऱ्या कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात वनवासी भागातील शिक्षकांशी संवाद साधणार आहे। कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची उपस्थिती असेल। सध्या विदर्भातील 1300 शाळांमधून 30,000 विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात असून पुढील टप्प्यात राज्यभर 5,000 शाळांचं जाळं उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। नागपूर पोलिसांच्या गुन्हे तपासासाठी लवकरच अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध होणार असून अंमली पदार्थांची घटनास्थळीच प्राथमिक ओळख पटवणं आता शक्य होणार आहे। या व्हॅनमध्ये FTR उपकरणांसह 360 अंश स्कॅनिंग करणारे आधुनिक कॅमेरे असून घटनास्थळाचं त्रिमितीय डिजिटल मॉडेल तयार करता येणार आहे। या व्हॅनमुळे पुरावे संकलन आणि तपास अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 117व्या जयंतीनिमित्त उद्या 30 एप्रिल रोजी ग्रामजयंती विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय। जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरीचे प्रकाश महाराज वाघ मार्गदर्शन करणार आहे। देशात LPG ऑनलाईन बुकिंग विक्रमी पातळीवर पोहोचल्यानं LPGची मागणी वाढली आहे। सुमारे 70% पुरवठा पूर्ववत झाल्यानं व्यावसायिक पुरवठ्यात सुधारणा झाली आहे, अशी माहिती आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिली। कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असून रिफायनरी सामान्यपणे कार्यरत आहे। एकाच दिवसात 1,84,000 टनांहून अधिक LPGचा पुरवठा झाला आणि 8,838 टनांची विक्री झाली। PNG जोडण्यांची संख्या 5,70,000 पर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे। मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल। देशात विजेच्या सर्वोच्च मागणीचा उच्चांक गाठला असून ती मागणी पूर्ण करण्यातही भारताला यश आलंय। 4 दिवसांपूर्वी म्हणजे 25 एप्रिलच्या दुपारी 256 गिगावॅटपेक्षा अधिक विजेचा पुरवठा करून ही विक्रमी मागणी पूर्ण केली असून त्याच वेळी शेजारी देशांना होत असलेली वीज निर्यातही सुरळीत सुरू ठेवली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।